विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मूलभूत हक्क भाग 1 या पाठातीलच पुढचा भाग शिकणार आहोत. तो आहे मूलभूत हक्कांची जाणीव करून घेणे. मागच्या पिरियडला आपण बघितलेलं होतं की मूलभूत हक्क आपल्याला संविधानाने कोणकोणते प्रदान केलेले आहेत. आता आपण पुढे जाणून घेऊ की संविधानात नमूद केलेले आपले हक्क कोणते आहेत. हे जे हक्क आहेत संविधानात नमूद केलेले, याला कायद्याचा दर्जा असल्याने या हक्कांचे पालन सर्वांना बंधनकारक आहे, हे लक्षात घ्या. त्यांना कायद्याचे संरक्षण दिलं गेलेलं आहे, त्यामुळे या हक्कांचं पालन सर्व नागरिकांनी करणं आवश्यक आहे. आता कल्पना करा की तुमच्या परिसरामध्ये कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी यासारखे प्राणी तुम्ही पाळले आहेत. तुम्ही त्यांची खूप काळजी घेतात, त्यांच्यावर प्रेमही करतात. मग या प्राण्यांना जर बोलता आले असते तर त्यांनी तुमच्याकडून कोणत्या हक्काची मागणी केली असती? विचार करा. मला निश्चितच असं वाटतं की त्यांना स्वातंत्र्याचा हक्क हा हवा होता, समानतेचा हक्क हा हवा होता, की मला स्वतंत्र वातावरणात फिरू द्या असं त्यांनी आपल्याला सांगितलं असतं. पण त्यांना बोलता येत नाही, त्यामुळे ते त्यांचे हक्क आपल्याला मागत नाहीत. विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या, संविधानाने आपल्याला काही हक्क दिलेले आहेत आणि त्यांना कायद्याचं संरक्षण दिलेलं आहे. या हक्कांची पायमल्ली किंवा हे हक्क कोणीही व्यक्ती ही हिरावून घेऊ शकत नाही. त्यांना आपल्याला संरक्षण मिळालेलं आहे. यातील पहिला हक्क जो आहे संविधानात नमूद केलेला, तो आहे समानतेचा हक्क. आता समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा भेद करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही. उदाहरणच घ्यायचं तर तुम्ही शाळेत शिकायला येतात. विद्यार्थ्यांनो, तुमच्यामध्येही कोणी जातीभेद करू शकत नाही, उच्च नीच भेद करू शकत नाही की तू गरीब विद्यार्थी आहे, तू श्रीमंत आहे, तू या बेंचवर बैस, तू तिथं बैस, किंवा तुझी वही मी चेक करणार नाही असं कोणीही म्हणू शकत नाही. कारण आपल्याला जन्मतः समानतेचा हक्क हा संविधानाने प्रदान केलेला आहे. भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कायद्यासमोर, शिक्षणासमोर, सर्व राजकीय जे काही संरक्षण असेल यासमोर समानतेचा हक्क हा मिळालेला आहे. समानतेच्या हक्कानुसार प्रत्येक राज्यांमध्ये नागरिकांमध्ये कोणताही भेदभाव करता येऊ शकत नाही. अशी वेगळी वागणूक कोणालाच देता येत नाही आणि जर अशी दिली तर ते कायदेशीर गुन्हा ठरतो आणि त्याच्यावर कारवाई होते. पण आपल्याला कायदे माहीत नसतात, त्यामुळे आपण अन्याय सहन करतो. तर हा हक्क तुम्हाला मिळालेला आहे, लक्षात घ्या. कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. अनेक कायदे असे असतात की जे आपल्याला संरक्षण देतात. सगळ्यांना कायदा समान आहे. मग तू गरीब घराण्यातला आहे, तू श्रीमंत घराण्यातला आहे, किंवा तू श्रेष्ठ जातीचा, कनिष्ठ जातीचा, स्त्री आहे, पुरुष आहे असा भेदभाव करून कायद्यांचं संरक्षण कमी जास्त कोणीच देऊ शकत नाही. कायद्यांचं संरक्षण सर्वांना समान आहे. उदाहरणार्थ, विना चौकशी अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण असते. असे संरक्षण देतानाही शासनाला भेदभाव करता येत नाही. कोणीही विना चौकशी, कारण नसताना कोणीही उचलून तुम्हाला तुरुंगामध्ये किंवा जेलमध्ये टाकू नाही शकत किंवा अटक करू शकत नाही. हे सुद्धा आपल्याला संरक्षण मिळालेलं आहे संविधानातर्फे. असा भेदभाव कोणीही करू शकत नाही, लक्षात घ्या. चर्चा करार तर यामध्ये दिले त्यांनी सर्वांना कायद्यापुढे सारखेच मानणे व सर्वांना कायद्याचे सारखेच संरक्षण देणे. याचे फायदे कोणते असतात हे तुम्ही लहान मुलं चर्चा करा. आम्हाला माहीत आहे की या सर्व समानतेच्या कायद्यामुळे आपल्याला कोणतं संरक्षण मिळालं आहे, त्याचा फायदा काय झालेला आहे. तर आपल्या मनातील भेदभावाची भावना कमी झालेली आहे. आपण सर्व कुटुंबाप्रमाणे, बंधुभावाप्रमाणे या देशात वागतोय. कारण काय, आपल्यालाच कायद्यापुढे आपण सर्व समान आहोत. आपल्याला माहिती आहे कायद्याचा धाक आहे आपल्याला की गुन्हा केला तर आपल्यालाही तेवढीच शिक्षा होईल आणि आपल्याला तशीच वागणूक मिळेल. त्यामुळे आपण एका बंधुभावाच्या नात्याने वावरतोय. जरी आपण जातीभेद आहे, धर्मभेद आहे, तरीसुद्धा आपण कायद्यासमोर समान असल्याने आपल्या मनात बंधुभावनेची भावना आहे. आणि देशातील हे जे स्वातंत्र्य अखंड आहे किंवा अबाधित आहे, याचं मूळ कारण काय असेल तर कायद्यापुढे आपण सर्व समान आहोत. समानतेच्या हक्कात आणखी कोणत्या बाबी येतात याचा विचार करा. सरकारी नोकऱ्या देताना शासनाला जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करता येत नाही. जर शासनातर्फे कोणत्याही सरकारी नोकऱ्या किंवा रोजगार प्राप्त करून द्यायचा असेल नागरिकांना,
तर कोणत्याच नागरिकाला तो असं म्हणू शकत नाही की तुझा धर्म हा आहे, लिंग हे, स्त्री आहे, पुरुष आहेत, मग किंवा जन्मस्थान ह्या गावाला जन्म झाला आहे, तिकडे झाला आहे, त्या प्रदेशात झाला आहे, त्यामुळे तुला नोकरी नाही मिळू शकत असं कोणताही सरकारी अधिकारी तुम्हाला म्हणू शकत नाही. सरकारी नोकऱ्या देताना सुद्धा तुम्ही सर्व समान आहात. आणखी कोणत्या काही मेडिकल सुविधा असतील, शासकीय सुविधा असतील, यासाठी तुम्ही समान आहात. सर्वांना समानतेनेच त्या सुविधा आणि सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. तुम्ही साधारण उदाहरण घ्या, तुम्हाला रेल्वेचं रिझर्वेशन करतात, तर रेल्वेचं रिझर्वेशन करतानाही कोणी असं पाळतं का की तुम्ही या अस्पृश्य आहात किंवा तुम्ही या जातीचे आहात, त्या धर्माचे आहात, रिझर्वेशन मिळणार नाही, असं कोणीच करू शकत नाही. कारण ते चुकीचं आहे आणि संविधानातर्फे आपल्याला प्रदान केलेल्या हक्कावर गदा येते. त्यामुळे संविधानाचा सर्वात मोठं संरक्षण आपल्याला मिळालेलं आहे ते म्हणजेच समानतेचा हक्क. लक्षात घ्या. त्यामुळेच आपली देशाची एकता अबाधित आहेत. आपण सर्व एकतेने, एकजुटीने काम करतो. आपल्या देशातील अस्पृश्यता पाळण्याच्या अमानवी प्रथेला कायद्याने नष्ट करण्यात आले आहे. अस्पृश्यतेचे पालन हा दखलपात्र गुन्हा मानला जातो. भारतीय समाजात समता निर्माण करण्यासाठी या प्रथेचे निर्मूलन केले आहे. अस्पृश्यता ही प्रथा पूर्वी पाळली जायची आणि ती खरं तर खूप अशी कायदेशीर, त्याचबरोबर खूप अशी ती अमानवीय होती. लक्षात घ्या. मला शब्द आठवत नव्हता म्हणून ते वेळ झाला. अमानवीय प्रथा होती जी पशुप्रमाणे वागणूक देत होती. ही प्रथा खरोखर चुकीची आहे. ही आपल्या भारतीय समाजाने आता मिटवलेली आहे आणि त्या प्रथेवर चा जो आहे तो कालिमा मिटवण्यासाठी समानतेचं एक नवीन उदाहरण आपल्यासमोर उभं केलेलं आहे. लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे. उदाहरणार्थ राजा, महाराजा, राव बहादूर इत्यादी ज्या त्यांना वंश परंपरेने मिळायच्या, घराण्याप्रमाणे मिळायच्या, राजकुमार या ज्या प्रथा होत्या या सगळ्या बंद केलेल्या आहेत. त्या पदव्या द्यायच्या बंद केलेल्या आहेत. कारण त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मनामध्ये विषमता निर्माण होते आणि विषमता जोपासली जाते. विषमता जोपासणाऱ्या समाजात फूट पाडणाऱ्या आणि नागरिकांमध्ये भेद करणाऱ्या पदव्या राजाला देता येत नाहीत, हे लक्षात घ्या. परंतु समाजाच्या विभिन्न क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या मात्र शासनमान्य अशा पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यासारख्या पदव्या देता येतात आणि त्या शासनामार्फत तुम्हाला मिळतात. जर तुम्ही काही गौरवास्पद काम केलं तर तुम्हाला पद्मश्री पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार. कारण का तर त्याचं उदाहरण इतर नागरिकांसमोर उभं राहावं आणि त्यांनीसुद्धा तुमच्यातून प्रेरणा घ्यावी, तसं महान कार्य करावं देशासाठी. यासाठी या पदव्या शासन देतं. भारतरत्न ही आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पदवी आणि सन्मान आज मिळू शकतो, तोही आपल्या कामगिरीनुसार. संरक्षण दलातील कामगिरीसाठी परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र अशी सन्मानाची पदके दिली जातात. हे सुद्धा एक उदाहरण आहे की ज्यामुळे संरक्षण क्षेत्रात नागरिक उतरतात आणि अलौकिक असं काम करून दाखवतात. संरक्षण दलामध्ये देशाच्या संरक्षणासाठी धारातीर्थी पडणाऱ्या शूरवीरांना परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र असे सन्मान पदके मिळाले जातात. अशा पदव्यांमुळे अन्य नागरिकांना नसलेले असे कोणतेही खास अधिकार आणि विशेषाधिकार त्या व्यक्तींना मिळत नाहीत. परंतु त्यांच्या कामगिरीचा गौरव अशा पदव्या देऊन केल्या जातात की यांचं उदाहरण आपण घ्यावं आणि त्यातून महान कार्य देशासाठी करावं, यासाठी या पदव्या शासनामार्फत दिल्या जातात. मी इतर कोणत्याही सामाजिक पदव्या वंश परंपरेने मिळत नाही, हे लक्षात घ्या. यातून समाजामध्ये समानता आणि एकता निर्माण होते. हा एक समानतेचा हक्क मी आता समजवलेला आहे. पुन्हा जो पुढचा हक्क आहे तो आहे स्वातंत्र्याचा हक्क. हाच आपला हक्क होता की ज्यासाठी आपले पूर्वज, आपले स्वातंत्र्यवीर यासाठी धारातीर्थी पडले. संविधानाने दिलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा हक्क असून त्यात व्यक्तीच्या दृष्टीने आवश्यक अशा सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिली आहे. या स्वातंत्र्यामध्ये सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी आहे की हे स्वातंत्र्य तुम्हाला मिळेल. नागरिक म्हणून तुम्हाला कोणकोणते स्वातंत्र्य मिळणार आहे देशात? भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, म्हणजे तुम्ही कुठलंही भाषण करू शकतात, तुमचे विचार मांडू शकतात. हे स्वातंत्र्य तुम्हाला जन्मतः प्रदान केलेलं आहे.
शांततापूर्वक एकत्र येण्याचे आणि सभा घेण्याचे स्वातंत्र्य आहे. तुम्ही एकत्र येऊ शकतात, सभा घेऊ शकतात, तुमचे विचार मांडू शकतात. हे स्वातंत्र्यसुद्धा आपल्या देशात आहे आणि ते संविधानाने प्रदान केलेलं आहे. संस्था संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही हवी ती संस्था, तुमची संघटना स्थापन करू शकतात, तुमचे विचार मांडू शकतात, त्यांचे एकत्रित सभा घेऊ शकतात. हे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. भारताच्या प्रदेशात कुठेही फिरण्याचे म्हणजे संचार स्वातंत्र्यसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. भारतीय सीमारेषांमध्ये असलेल्या भूखंडावर तुम्ही किंवा प्रदेशावर तुम्ही कुठेही फिरू शकतात, स्वतंत्रपणे फिरू शकतात. मग तू महाराष्ट्रातला आहे आणि मध्य प्रदेशात का फिरतोय असं कोणी तुम्हाला अटकाव घालू शकत नाही. भारतीय सीमारेषेत कुठेही तुम्ही वावरू शकतात, संचार करू शकतात. तसेच भारताच्या प्रदेशात कुठेही वास्तव्य करण्याचे म्हणजे राहण्याचे स्वातंत्र्यसुद्धा तुम्हाला प्रदान केलेलं आहे. जर तुम्हाला इच्छा झाली, नोकरी लागली, जॉब मिळाला तुम्हाला समजा उत्तर प्रदेशात आणि महाराष्ट्रातून तुम्हाला तिथं स्थलांतर करायचं आहे, तुम्ही जाऊ शकतात, तिथं राहू शकतात, जागा खरेदी करू शकतात, तुम्हाला हवं ते घेऊ शकतात आणि तिथं व्यवसायसुद्धा करू शकतात. तुमच्या आवडीचा उद्योग व्यवसाय तुम्ही करू शकतात. असे हे काही स्वातंत्र्याचे प्रकार आपल्याला मिळालेले आहेत आणि ते संविधानाने जन्मतः तुम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे विचार करू नका. आपल्या देशामध्ये एकता अबाधित राहण्यासाठी, बंधुभाव एकत्रित राहण्यासाठी हे संविधानाने महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि ते हक्क आपल्याला मिळालेले आहेत. एवढं तुम्ही जाणून घ्या. आता पुढचा भाग मी पुढच्या पिरियडला शिकवेल.